डीजे ऑपरेटर यस वाढदिवसाचं गाणं लागू दे प्लीज. बर्थडे सॉन्ग प्लीज. खऱ्या अर्थाने एक स्वप्न पाहिलं होतं. अर्थातच शेखर निकम मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या एक स्वप्न पाहिलं, स्वप्न देखील पूर्ण केलंय. खऱ्या अर्थाने आमदार चषक 2025च्या माध्यमातून यासाठी आपण पाहिलं तर प्रोजेक्ट चेअरमन म्हणून बरकत पाते यांनी देखील या स्पर्धेसाठी अत्यंत मोलाचा वाटा उचललाय, सिंहाचा वाटा उचललाय. आणि दमदार आमदार शेखर निकम सर, सर्वांच्या हक्काचे घर शेखर सर यांच्या शुभ हस्ते बरकतजी पाटे यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. सरांना विनंती असेल बरकत पाटे याचा देखील आपण सन्मान करायचा. बरकतजी पाते यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी अत्यंत सुरेख नियोजन आयोजन, जोरदार टाळ्या होतील बरकतसाठी देखील. इथे हॅलो चिक हॅलो, थँक्यू. आणि नक्कीच आतापर्यंत आम्ही सर्व खेळाडूंना विचारलं होतं की ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली. आता मी खऱ्या अर्थाने विचारणारे सरांना की तुम्हाला ही स्पर्धा कशी वाटली. यस मनोगत ऐकूया सरांचं. आजच्या क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले मिलिंद शेठ, या स्पर्धेचं ज्यांच्या नेतृत्वाखाली नियोजन झालं ते बरकत पाते, त्याचे सर्व सहकारी, शेखर मंच, युवा मंचाचे अध्यक्ष आणि सर्व सभासद, इम्रान आणि त्याला साथ देणारे त्याचे सर्व सहकारी, समीर असेल, इतर सगळेच जण, सर्व खेळाडू, सर्व वडीलधारी, आज ज्यांचा वाढदिवस आहे ते वहाबभाई आणि बंधू आणि भगिनी, गेले 3-4 दिवस अतिशय उत्तम पद्धतीने ही स्पर्धा चालू आहे. आताची फायनल बघितल्यानंतर देखील डोळ्याचे पारणं फिटेल अशी मॅच देखील उत्तम पद्धतीने झाली. मी फार वेळ घेणार नाही, परंतु बरकत आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन की एक चांगली स्पर्धा आपण अतिशय कष्ट करून आणि उत्तम नियोजन करून तुम्ही सर्वांनी पार पाडलीत. अशाच पद्धतीने चांगल्या स्पर्धेचं नियोजन पुढे देखील आपण करू, जेणेकरून आपल्याला चांगले खेळाडू घडवायचे. आपल्याला माहिती आहे 25 तारखेला खरवत्याला सीझन ग्राउंडच्या निमित्ताने रिंकू सिंग असेल, व्यंकटेश अय्यर असेल, चंद्रकांत पंडित पण आपल्याकडे आले होते आणि त्या माध्यमातून देखील नवे खेळाडू घडावेत. त्याच पद्धतीने पवन तलाव देखील सीझन आणि टेनिस दोन्हीसाठी उत्तम पद्धतीने ग्राउंड कसं करता येईल, अगदी ड्रेसिंग रूमपासून गॅलरीपर्यंत ते इथल्या स्टेजपर्यंत, या सगळ्याचं नियोजन मिलिंद शेठ आपल्याला नजीकच्या काळात नक्की करायचं आहे. आणि परिसरात असं ग्राउंड नसेल असं एक ग्राउंड देखील बनवण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू. मी सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देईन. हार जीत हा खेळाचा भाग आहे, पण आज केलेल्या चुका उद्या होणार नाही त्याची दक्षता देखील खेळाडूंनी घेतली पाहिजे. कारण त्याच चुका गेल्या तर मग पुढे जाता येत नाही.
आणि नुसतं खेळायला चांगलं असून चालत नाही, तर फिटनेस आणि डिसिप्लिन देखील तेवढेच पाहिजेत, तरच आपल्याला पुढे जाता येत. मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देत असताना माझ्या सर्व टीमला धन्यवाद म्हणणार नाही, कारण आपण एका कुटुंबातले सदस्य. परंतु निवडणुकीच्या मध्ये देखील अनेक अडचणी, अनेक संघर्ष, अनेक वेगवेगळ्या घडामोडी, विषारी प्रचार, या सगळ्याला तोंड देत आपण सगळेजण ठामपणे राहिलात. म्हणूनच ही निवडणूक आपल्याला जिंकता आली. आणि खेळापासून ते सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये देखील आपल्याला जेवढं जास्तीचं लक्ष देता येईल तेवढं देण्यासाठी आम्ही बांधिलं. एखादा खेळाडूला पुढं जायचं असेल तर हाच मंच त्याच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने राहील, जेणेकरून क्रिकेटच नव्हे तर क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस असो, बॅडमिंटन असो किंवा अन्य बाकी खेळ, आपल्याकडे खो खो असेल, या सर्व खेळाडूंसाठी एक चांगला त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमची सगळ्यांची असेल. जास्त वेळ न घेता शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. शेखर सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इथे आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शहराध्यक्ष महिला अर्थातच अक्षय कांबळी यांचे आगमन झाले, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. विनंती असेल मंडळाचे मनाली जाधव, आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा. मनाली जाधव, अक्षय कांबळी यांचा सन्मान केला जाईल. जाऊया प्राइस डिस्ट्रीब्युशन. कुणी कुणी काय केलंय? इथे बघा आणखीन एक डीजे थँक्यू. इथे बघा आमच्या या चिपळूणसाठी रुद्र स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक महाराष्ट्र पोलीस सेवेत असणारे आमचे मित्र राजा चव्हाण जेव्हापासून या चिपळूणमध्ये दाखल झालेत, क्रिकेटसाठी एक चांगल्या प्रकारचे योगदान त्यांच्या माध्यमातून राहिले. अनेक आयकॉनिक खेळाडू त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. आणि बघा चिपळूणपासून ते दूर देखील चाललेत. ठाणे शहर पोलीस स्टेशन इथे त्यांची बदली झाली, परंतु जाता जाता इथे आल्यानंतर त्यांनी क्रिकेटसाठी, चिपळूणसाठी भरपूर काही खेळले, चांगले खेळाडू घडवलेत, चांगले खेळाडू इथे आणलेत आयकॉनिक. आणि अशा वेळी बघा सर देखील उपस्थित आहेत, सर्व मान्यवर देखील आहेत. तर राजाला आपण एक निरोप देण्यासाठी राजाला विनंती करतो मंचावरती या. राजा याचा आपण निरोप समारंभ करतो ह्या मंचावरती. आमदार चषक 2025च्या माध्यमातून त्याला निरोप दिला जाईल. राजा प्लीज या. सर आपणास विनंती करतो, राज चव्हाणांची बदली झाली ठाणे शहर पोलीस स्टेशन इथे. सावर्डेमध्ये असताना देखील सावर्डेमध्ये अनेक स्पर्धा त्यांनी भरवल्या होत्या. राजासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या प्लीज, राजासाठी. लिस्ट येऊ दे बक्षीस समारंभाची. इथे आपण पाहिलं तर सर्वप्रथम विनंती असेल दत्तू सावंत अंतिम मॅच मध्ये. इथे आपण पाहिलं तर दत्तू सावंत याच्यासाठी जर आपण पाहिलं तर षटकारांसाठी खालिदबाई दाभोळकर यांच्याकडून 500 रुपये असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर शैलेश आमरे महाराज यांच्याकडून 500. सिद्धूच्या आपण पाहिलं तर 1500 रुपयाचे कॅश प्राईज असेल दत्तू सावंत. लवकर यायचं मंचावरती. दत्तू आपण ताबडतोब या. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर डॉक्टर मनसूर यांच्याकडून देखील दत्तू
साडी, शुभम साडी आपण पाहिलं तर मनसूर परकार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. शुभम मंचावरती आपण टाकली ताबडतोब या मंचावरती. शेखर सरांनी देखील शुभम साडी 500 रुपयाचं कॅश प्रीज म्हणजे एकूण 1500 रुपयाचं कॅश प्रीज असेल. लवकर या शुभम सरांना जायचं आहे दुसऱ्या कार्यक्रमासाठी. जवळ या सगळ्यांनी प्लीज जवळ या. इथे जाऊया प्राइस डिस्ट्रीब्युशन म्हणजे बक्षीस समारंभ. सर्वप्रथम चौकारांचा राजा इथे आपण पाहिले तर चौकारांच्या राजासाठी सिप्लेक्स ऑप्टिशियन यांच्या माध्यमातून आकर्षक स्पोर्ट गॉगल असेल. नाव आहे त्या खेळाडूचं विकी काळे. चौकारांचा राजा 20 चौकार तब्बल 20 चौकार स्पर्धेत मारतात. जोरदार प्रत्येकासाठी टाळ्या होत्या प्लीज. विकी काळे इथे आपण पाहिलं ते पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो. मंचावरती उपस्थित विक्रम सिंग आपल्याला विनंती करतो. विक्रम सिंग चव्हाण यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. विक्रम सिंग चव्हाण. त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सिक्सर किंग षटकारांचा राजा पुन्हा एकदा सिम्प्लेक्स ऑप्टिशियनचे मालक सुयोग चौगरी यांच्याकडून स्मार्ट गॉगल असेल. आणि या स्पर्धेमध्ये एकूण 13 षटकार मारणाऱ्या खेळाडूचं नाव आहे पुन्हा एकदा विकी काळे. 13 षटकार. इम्रानभाई कोंडकरी आपणास विनंती करतो. इम्रानभाई आपले शुभ हस्ते पारितोषिक द्या. मनोज जाधव यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जातंय. त्यानंतर जाऊया त्या स्पर्धेतील आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर इंडक्शन कुकिंग एक पारितोषिक असेल. साऊंड ऑफ म्युझिकचे मालक शैलेश टाकळे यांच्याकडून असेल. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं नाव आहे नो डाऊट गुहागर का टायगर कुंदन रोहिलकर. अप्रतिम झेल टिपला होता. आउटस्टँडिंग. सूर्यकुमार यादवने अंतिम सामन्यात आफ्रिकेविरुद्ध झेल टिपला होता. वर्ल्ड कप जिंकून दिला होता. तशाच प्रकारचा झेल टिपला होता कुंदन रोहिलकर. अप्रतिम कामगिरी. उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव असेल. इथे आपण पाहिलं तर आम्हाला पारितोषिक दिलंय प्रो कबड्डी स्टार आपल्या चिपळूणचा सुपुत्र अजिंक्य पवार यांच्याकडून आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज ज्याने आपल्या फिरकीवरती सर्वांना नाचवलंय खेळवलंय. वहाबभाई सुर्वे आणि किसन आपण खाली या गोलंदाजाचा पारितोषिक देण्यासाठी. वहाबभाई आणि किसन यस आपण पाहिलं तर इथे मात्र उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव असेल. या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीवरती सर्वांना नाचवलंय आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे खेळाचं संघाचं नाव आहे अर्थातच काय केदारनाथ खरवते संघाचा निखिल बागुल. उत्कृष्ट गोलंदाज. अप्रतिम कामगिरी. यस 13 विकेट या स्पर्धेमध्ये टिपल्यात. या खेळाडूने मित्रांनो पालघर वाड्याशी बिलॉंग करणारा एक दर्जेदार खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला खेळताना पाहतो. निखिल बागुल. त्यानंतर आपण सायकल असणार आहे बायसिकल. आता कशी घेऊन जाणार ट्रेनमध्ये. इथं आपण पाहिलं तर ट्रेनमध्ये मात्र ही माल डब्यामध्ये टाकावे लागेल. इनोवा. थँक्यू. यानंतर जाऊया या संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज 32 इंची टीव्ही असेल. 32 इंची LED टीव्ही इथे आपण पाहिलं तर 32 इंची टीव्ही असेल. मी सांगतो मनाली जाधव. त्यानंतर आपण अक्षया कांबळी. त्यानंतर पाटेकर मॅडम स्वाती पाटेकर मॅडम आपण विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढचं पारितोषिक असेल. विक्रम सिंग चव्हाण यांनी आम्हाला पुरस्कृत केलं आहे 32 इंची LED टीव्ही. आणि बेस्ट बॅट्समनचं नाव पुन्हा एकदा जात आहे नो डाऊट विकी काळे. उत्कृष्ट फलंदाज. अप्रतिम. ओन अँड ओनली. मॅचचा मार्केट तो विशू 11 संघाचा उजेर शेख गोरेगावशी बिलॉंग करणारा उजेर शेख लवकर या मंचावरती. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुंदर कामगिरी केली. त्यानंतर जाऊया संपूर्ण स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचं पारितोषिक मालिकावीरस्त बंटी. आणि त्यामुळे 4थ्या क्रमांकासाठी आपण भारतीय संघाचं नाव असेल. सुधीर स्पोर्ट्स संघाने 4था क्रमांक पटकावला या स्पर्धेमध्ये आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. सचिन पाटेकर आणि
यस, शेखर निकम मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते, शेखर निकम मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक द्यायचं आहे. आकर्षक ट्रॉफी सर्वांनी या प्लीज. सुधीर स्पोर्ट्सचे प्रशांत, अजा, लवकर या सर्वांनी. वैभव, हेमंत, प्रज्वल, प्रज्वल सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो, आदन दळवी आपले शुभ हस्ते द्या सेमीफायनलचं मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर जाऊया या स्पर्धेत क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी बक्षीस समारंभाच्या गोड कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली जाते. चिपळूणचे प्रांत ऑफिसर आकाश लिंगारी सर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. वेलकम सर, वेलकम. त्यानंतर जाऊया 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ कोकणीबाई चिपळूण संघ कर्णधार या प्लीज. कॅश प्राइज 33,333 आम्हाला पुरस्कृत केलंय. प्रसिद्ध बिल्डर प्रशांत पाटेकर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज. आकर्षक ट्रॉफी आपण पाहिलं तर आम्हाला इथे पुरस्कृत केल्यात. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील यस आकाश लिंगारी सर आपल्यास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या चतुर्थ यस आर्थिक स्वागत देखील असेल त्यांचं या क्रीडानगरीमध्ये. आपण पाहिलं तर चिपळूणचे प्रांत आदरणीय सन्माननीय आकाश लिंगारे सर समालोचन केलं होतं लेदर क्रिकेट स्पर्धेत माझ्यासोबत आकाश सरांनी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर जाऊया अंतिम या स्पर्धेतील त्यानंतर या स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरणारा खेळाडू असेल ज्या इथे आपण पाहिलं तर कोकणी बॉईज संघाने या स्पर्धेत 3रा क्रमांक पटकावलाय. जबरदस्त कामगिरी केली संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. हनीप्रमाणे आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत, पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावरती आलेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन हनीफ भाई. मध्ये अत्यंत सुरेख कामगिरी केली, परंतु अंतिम सामन्यात निसटता पराभव त्यांच्या हाती लागला. नो डाऊट आपण पाहिलं तर केदारनाथ करवते सर्व खेळाडू मंचावरती या. कॅश प्राइज असेल 55,555 आम्हाला पुरस्कृत केलंय. मर्चंट नेव्ही ऑफिसर लाडकं नेतृत्व, सर्वांचे लाडकं नेतृत्व, विवेकांचं प्रेरणास्थान इम्रान भाई कोंडकरी यांनी कॅश प्राइज दिलंय. करवते संघाला आपण विनंती करतो आपण सर्वांनी या आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. अत्यंत महत्त्वाचं पारितोषिक असेल आणि हे पारितोषिक असणार आहे LED TV 43 म्हणजे 43 इंची LED TV असेल. आणि आम्हाला पुरस्कृत केले टॉप 10 इलेक्ट्रिक्स अँड फर्निचरचे मालक यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरणारा खेळाडू असेल. यस आपण पाहिलं तर सुरेख कामगिरी, जबरदस्त कामगिरी
ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना आपण पाहिला. कोण असेल? मात्र नक्कीच आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर नक्कीच विसू 11 संघाचा तो खेळाडू नसून नो डाऊट केदारनाथ ठरवते संघाचा ओन अँड ओनली विकी काळे, मॅन ऑफ द सिरीज. जबरदस्त कामगिरी आहे. इथे बघा अर्थात अंतिम विजेता संघ यासाठी चिपळूणचे प्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय योगेश पवार यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल 1,11,111. आकर्षक ट्रॉफी देखील असेल आणि नो डाऊट आज मात्र खऱ्या अर्थाने ग्रामसेवक विश्वास पवार यांचं स्वप्न पूर्ण झालंय. वेल डन. अंतिम विजेता संघ विसू 11 योगेश पवार यांच्यामधून 1,11,111 आकर्षक ट्रॉफी. चला सर्व खेळाडू विसू 11 कुंदन रोहिलकर अँड कंपनी. अशा प्रकारे बघा ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं कळत नकळत त्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो. ज्यांचे कोणाचे आभार राहिले असतील त्यांचे देखील दमदार आमदार शेखर निकम चषकाच्या वतीने आभार मानतो. हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा शेखर सरांना उद्या त्यांचा वाढदिवस आहे. शेखर निकम मित्रमंडळ आणि आमच्या सुधीर स्पोर्टच्या माध्यमातून शेखर सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देखील देतो. आता जाऊया पुन्हा एकदा खिरडीच्या दिशेने. प्रशांत कदम जिथे थरणार कबड्डीचा थरार. शेखर निकम चषक कबड्डी थरार पाहायला विसरू नका मित्रांनो. आज संध्याकाळी ठीक 8 वाजता खिरडीच्या मैदानावरती सर्वांनी जशी इथे उपस्थिती दर्शवली तशी तिथे देखील वाका. ती देखील सरांची स्पर्धा आहे आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.